मित्रांनो, नमस्कार. स्टॉक मार्केट ट्रेनिंगच्या दुसऱ्या भागात सर्वांचं स्वागत करतो. या ट्रेनिंगचा पहिला भाग ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी स्क्रीनवर दिसणाऱ्या YouTube लिंकवर क्लिक करून तो भाग अवश्य पाहावा. या दुसऱ्या भागात गुंतवणूकदारांना प्रायमरी मार्केटमधून शेअर कसे मिळतात त्याची माहिती आपण घेणार आहोत. गुंतवणूकदारांना प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमधून शेअर्स मिळतात. सेकंडरी मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमधून ब्रोकर मार्फत आपण शेअर विकत घेऊ शकतो हे आपणास माहीत आहे. या भागात कंपनीकडून शेअर्सची विक्री कशी केली जाते आणि आपणास ते शेअर कसे मिळतात याबद्दल माहिती घेऊ. मोठ्या उद्योगासाठी मोठे भांडवल गुंतवावे लागते. ते भांडवल काही हजार कोटीपर्यंत देखील असू शकते. उद्योजक किंवा प्रमोटर हे भांडवल विविध पद्धतीने तयार करतात. त्यातील प्रमुख पद्धतींची यादी स्क्रीनवर दिलेली आहे. काही मोठ्या कंपन्या किंवा मोठे उद्योजक त्यांच्याकडे जो नफा साठलेला असतो त्याचा भांडवल म्हणून उपयोग करतात. ज्या उद्योजकांकडे उद्योगाला लागणारे भांडवल पुरेसे नसते ते विविध प्रकारे कर्ज उभे करतात. उदाहरणार्थ बँका किंवा इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून कर्ज घेऊ शकतात किंवा पब्लिकला डिबेंचर विकू शकतात किंवा पब्लिक कडून फिक्स्ड डिपॉझिट घेतात. या तिन्ही प्रकारे जमा केलेल्या भांडवलावर उद्योजकाला व्याज द्यावे लागते आणि हे तिन्ही प्रकार कर्ज या सत्रातच मोडतात. जर कर्जाचे प्रमाण अधिक असेल तर कंपनीला होणारा फायदा किंवा त्याचे प्रमाण कमी होते आणि भविष्यातली प्रगती लवकर करता येत नाही. यावर उपाय म्हणून इक्विटी मार्फत भांडवल जमा करण्याचा पर्याय अस्तित्वात आला. या पद्धतीमध्ये सामान्य गुंतवणूकदार किंवा संस्था यांच्याकडून भांडवल घेऊन त्यांना कंपनीमध्ये पार्ट ओनर करून घेतले जाते. अशा प्रकारे जमा केलेल्या भांडवलावर व्याज देण्याची गरज नसते, तर कंपनीला जो फायदा होतो त्या फायद्यातील हिस्सा गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीच्या प्रपोर्शन मध्ये दिला जातो. उद्योजकाकडून न्यू इश्यू किंवा IPO मार्फत शेअर्स विकले जातात. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की केवळ पात्रता असलेल्या उद्योजकांनाच IPO काढण्याची परवानगी मिळते. आपण या न्यू इश्यू किंवा IPO काढण्याच्या प्रक्रियेविषयी थोडी तपशीलवार माहिती पाहू. IPO काढण्या अगोदर उद्योजक IPO ला कसा प्रतिसाद मिळेल याची चाचपणी करतात. त्यामध्ये IPO ला चांगला प्रतिसाद मिळेल याची खात्री जर झाली तर IPO काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यासाठी प्रथम लीड मॅनेजर्स, अंडररायटर्स, बँकर्स, IPO चे ब्रोकर्स आणि रजिस्ट्रार हे ठरवले जातात. त्यानंतर IPO ची परवानगी घेण्यासाठी उद्योगाची पूर्ण माहिती असलेला अहवाल की ज्याला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असे म्हणतात तो सेबीला सादर केला जातो. सेबी त्याचा अभ्यास केल्यानंतर आणि तो उद्योग योग्य आहे, चांगला आहे याची खात्री पटल्यानंतर उद्योजकाला IPO काढण्याची परवानगी देते. या परवानगीनंतर उद्योजक आणि इतर संस्था मिळून शेअर्सची प्राइस काय असावी किंवा प्राइस बँड किती असावा हे ठरवते. त्यानंतर रजिस्ट्रार IPO ची प्रोसेस सुरू करतात. त्यामध्ये प्रथम रजिस्ट्रार पूर्ण देशभर IPO ची जाहिरात करतात. त्याचे फॉर्म छापून वितरित करतात. गुंतवणूकदार हे फॉर्म आणि रक्कम ठरलेल्या बँकेत जमा करतात. रजिस्ट्रार हे सगळे फॉर्म्स आणि बँकेत जमा केलेले फंड्स हे एकत्र आणतात.
IPO ची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाते. यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. जर IPO मधील रकमेपेक्षा कमी रकमेच्या शेअरची मागणी झाली असेल तर सर्वांना मागणीप्रमाणे शेअर्स दिले जातात आणि बाकी राहिलेल्या रकमेचे शेअर्स अंडररायटर संस्था विकत घेतात. जर याच्या उलट म्हणजे मागणी खूप मोठ्या प्रमाणात झाली असेल तर लॉटरी काढून विशिष्ट प्रमाणात शेअर्स दिले जातात. ज्या कंपनीकडून गुंतवणूकदारांना कमीत कमी रक्कम जर ठरवली गेली असेल तर तेवढ्या रकमेचे शेअर्स लॉटरीमध्ये नाव आलेल्या सर्वांनाच मिळतात. शेअर्सच्या वाटपानंतर गुंतवणूकदारांच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते शेअर्स जमा केले जातात. जास्त रकमेचे शेअर्स ज्यांना मिळालेले नसतात त्यांची बाकीची रक्कम ही परत केली जाते. यानंतर थोड्याच दिवसात ते शेअर्स BSE किंवा NSE किंवा दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केले जातात आणि त्या दिवसापासून त्या शेअर्सची खरेदी विक्री स्टॉक एक्सचेंजमध्ये सुरू होते. IPO मार्फत कंपनीकडून शेअर विकले जातात आणि गुंतवणूकदारांना मिळतात. याला प्रायमरी मार्केट असे म्हणतात. ज्यांना प्रायमरी मार्केटमधून शेअर्स मिळत नाहीत किंवा ती संधी घेता येत नाही त्यांना सेकंडरी मार्केट म्हणजे स्टॉक एक्सचेंज मधून ते शेअर्स विकत घेता येतात. तर या ठिकाणी गुंतवणुकीबद्दलचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे कोणत्या कंपनीचे शेअर प्रायमरी किंवा सेकंडरी मार्केटमधून घ्यावेत. याचे थोडक्यात उत्तर द्यायचे झाले तर मी असं म्हणेन की ज्या कंपनीची आर्थिक कामगिरी उत्तम असेल किंवा ती आर्थिक कामगिरी उत्तम होणार असेल आणि भविष्यात मोठी प्रगती होण्याची शक्यता असेल अशा कंपनीचे शेअर्स घेणे फायद्याचे ठरते. असे केले तर गुंतवणूक केल्यानंतर शेअरची किंमत वाढते आणि गुंतवणूकदाराने जी रक्कम गुंतवली आहे त्यामध्ये कॅपिटल ॲप्रिशिएशन होऊन त्याला फायदा होतो. IPOच्या वेळी कंपनी नवीन असेल तर कंपनीच्या कामगिरीबद्दलची आणि इतर माहिती रेड हेरिंग रिपोर्टमध्ये आपल्याला पाहावी लागते. जर कंपनी सुरू होऊन काही वर्षे झाली असेल तर त्या कंपनीचा परफॉर्मन्स आणि इतर अनेक गोष्टींची माहिती आपल्याला इंटरनेटवरती मिळू शकते. ती पाहून आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करून गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करता येते. या अभ्यासाला फंडामेंटल ॲनालिसिस असे म्हणतात. मित्रांनो, शेअर मार्केटच्या या भागात आपण इथपर्यंतच माहिती घेणार आहोत. त्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिसची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ पाहत राहा, समजून घ्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करीत राहा. धन्यवाद.